हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS 15% ऑल इंडिया कोटा चौथा राऊंड होऊ शकतो का, पॉसिबल आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि BMS BHMS ची स्टे वॅकन्सी राऊंड आणि 15%ची काउन्सिलिंग कधी सुरू होऊ शकते आपण ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे. BMS साठी 9 कॉलेज आणि BHMS साठी 7 कॉलेज नवीन ऑब्लिक जुने याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यामध्ये सीट्स किती येणार आहेत 15% साठी आपण ते देखील पाहणार आहोत. ओके. आणि यानंतर आपण काय पाहणार आहोत? 15% ऑल इंडिया कोटा BMS आणि BHMS प्रायव्हेट साठी तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आणि कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत. आणि इन शॉर्ट शेवटचं काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS आणि 85% स्टेट कोटा BMS BHMS ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, स्टे वॅकन्सी राऊंड असतील किंवा चौथा राऊंड असेल, हे कधी सुरू होईल हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS 15% ऑल इंडिया कोटाचा चौथा राऊंड होऊ शकतो. ते कसं ते देखील मी तुम्हाला सांगेल. ओके. यानंतर BMS साठी 9 कॉलेज आणि BHMS साठी 7 कॉलेज जुने आणि नवीन याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ते कॉलेजेस कोणते आहेत? ओके. यानंतर पहिल्या स्टे वॅकन्सी राऊंडला कधी सुरू होईल, स्टे वॅकन्सी राऊंडला ते कॉलेज ऍड होतील का हे देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर 15% ऑल इंडिया कोटा थर्ड राऊंडचा कट ऑफ काय आला BMS BHMS साठी आपण ते देखील पाहणार आहोत. इन शॉर्ट काउन्सिलिंगच्या डेट्स काय असू शकतात हे देखील सर्व स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके. आता वन बाय वन पहा. ओके. सो काय यामध्ये पहा, पहिल्यांदा BMS BHMS चे नवीन कॉलेज आणि सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत. ओके. 85% किती आहेत आणि 15% किती जातील. ओके. सो काय यामध्ये पहा, BMS साठी पहिलं कॉलेज आहे श्री शिवप्रसाद आयुर्वेदिक कॉलेज जी की सोलापूरचं आहे. या ठिकाणी 100 सीट्स आहेत. हे कॉलेजेस स्टे वॅकन्सी 1 ला ऍड होऊ शकतात, नाहीतर 15% ऑल इंडिया कोट्याला देखील येऊ शकतात. ओके. सो गाईज यामध्ये 100 सीट्स आहेत आणि 15% साठी 15 जागा आहेत. ओके. यानंतर दुसरं कॉलेज आहे श्री विठ्ठल ज्ञानदीप आयुर्वेदिक कॉलेज जे की पंढरपूरचं आहे, म्हणजे सोलापूरकडचं कॉलेज आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत. 60 जागा आहेत. 15% ऑल इंडिया कोट्याला 9 जागा जातील. ओके. यानंतर तिसरं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर आयुर्वेदिक कॉलेज जे की अकोल्याचं आहे. या ठिकाणी 100 सीट्स आहेत. 15% ऑल इंडिया कोट्यासाठी 15 जागा जातील. ओके. यानंतर चौथं कॉलेज आहे श्री प्रकाशचंद आयुर्वेदिक कॉलेज जी की जळगावचं कॉलेज आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत आणि 9 सीट्स या 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. ओके. यानंतर पाचवं कॉलेज आहे जी की जुनं कॉलेज आहे डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जी की बुलढाण्याचं आहे. या ठिकाणी 100 जागा आहेत आणि 15 सीट्स 15% ऑल इंडिया कोट्यासाठी जाऊ शकतात. आलं तर हे कॉलेज 100% जातील आणि या कॉलेजचे चान्सेस 100% आहेत येण्याचे. ओके. सो काय यानंतर पहा, महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज जी की अकोल्याचं कॉलेज आहे. या ठिकाणी 100 सीट्स आहेत आणि 15 सीट्स या 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. ओके. यानंतर 7वं कॉलेज आहे शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज जे की सोलापूरचं आहे. या ठिकाणी 60 सीट्स आहेत आणि यापैकी 9 सीट्स 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. ओके. यानंतर पुढचं आहे 8वं कॉलेज ASPM आयुर्वेदिक कॉलेज जे की सिंधुदुर्गचं आहे. हे नवीन कॉलेज आहे. या ठिकाणी 100 सीट्स येणार आहेत आणि यापैकी 15 जागा या 15% ऑल इंडिया कोट्याला जातील जर पहिल्या राऊंडला आला तर, आणि चौथा राऊंड हा कंडक्ट होऊ शकतो. ओके. यानंतर 9वं कॉलेज आहे ग्रीन फिंगर आयुर्वेदिक कॉलेज जी की सोलापूरचं आहे. एकदम छान कॉलेज आहे. सर्व तयार झालेलं आहे. स्वतः पर्सनली भेट दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ मी वाटलंच तर शेअर करेल स्टेटसवरती, तुम्ही पहा. ओके. या ठिकाणी 100 जागा आहेत आणि 15 सीट्स 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. आणि हे कॉलेज जर आलं तर 100% घ्या गाईज. एकदम छान कॉलेजेस आहे. स्वतः एक पाहिलेलं आहे त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला. ओके. सो गाईज यामध्ये पहा, सो टोटली सीट्स 15% ऑल इंडिया कोट्यासाठी 102 होणार. 102 जागा होणार. 15 9 6 या ठिकाणी असं टोटली 9 कॉलेजच्या 102 जागा. जर हे सर्व कॉलेज आले तर 102 जागा 15% ऑल इंडिया कोट्याला चौथ्या राऊंडला ऍड होणार. ओके. लक्षात. यानंतर पुढचं आहे BHMSचं पहा. BHMSचं 4104 हे ओल्ड कॉलेजेस आहेत. ओके. 4104 साई होमिओपॅथिक भिवंडीचं कॉलेज आहे. या ठिकाणी 75 सीट्स आहेत. या ठिकाणी 11 जागा आहेत ना 15%ला येऊ शकतात. ओके. यानंतर दुसरं कॉलेज आहे 4120 कॉलेजचा कोड आहे. होमिओपॅथिक कॉलेज अहिल्यानगरचं आहे. या ठिकाणी 100 सीट्स आहेत आणि 15%चा 15 जागा येतात. ओके. यानंतर पुढचं कॉलेज आहे तिसरं 4158 कॉलेजचा कोड आहे RJ स्वामी होमिओपॅथिक कॉलेज जे की अहिल्यानगरचं आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत. 9 जागा 15% ऑल इंडिया कोट्याला येऊ शकतात. यानंतर चौथं कॉलेज आहे 4156 कॉलेजचा कोड आहे
प्रकाश जैन होमिओपॅथिक कॉलेज जे की जळगावचं आहे, हे जैन मायनॉरिटीचं कॉलेज आहे, तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण कॅटेगरीचा बेनिफिट नाही भेटणार. ओके, या ठिकाणी 60 सीट्स आहेत, 9 जागा या 15% ऑल इंडिया कोट्याला जातात. ओके, यानंतर 5वं कॉलेज आहे 4168 कॉलेजचा कोड आहे, मातोश्री होमिओपॅथिक कॉलेज जे की नाशिकचं आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत आणि 9 जागा 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. ओके, यानंतर 6वं कॉलेज आहे 4224 कॉलेजचा कोड आहे, होमिओपॅथिक कॉलेज नागपूरचं आहे, 50 सीट्सचं आहे हे कॉलेज आणि या ठिकाणी 8 जागा या 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. ओके, यानंतर शेवटचं कॉलेज आहे 4230 कॉलेजचा कोड आहे, होमिओपॅथिक जे की कॉलेज आहे अमरावतीचं, 75 सीट्स आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणच्या 11 जागा आहेत ना 15% ऑल इंडिया कोट्याला जातील. सो गाइस, या ठिकाणी टोटली सीट्स आहे ना 15% ऑल इंडिया कोट्यासाठी 72 झाल्या. या 7 कॉलेजेसमध्ये 72 सीट्स झाल्या. ओके, ह्या सीट्स लक्षात ठेवा, 102 BMS साठी आणि 72 BHMS साठी. ओके, सो गाइस, या ठिकाणी पहा, BMS आणि BHMS काय म्हणते, BMS आणि BHMS साठी 15% ऑल इंडिया कोटा जर चौथा राऊंड झाला कंडक्ट होऊ शकतो. त्याचे चान्सेस कशामुळे आहेत हे तुम्हाला सांगतो मी आता, त्याचे चान्सेस कशामुळे आहेत. ओके, सो गाइस, या ठिकाणी पहिल्यांदा पहा, सेकंड राऊंडला BMSच्या सीट्स किती होत्या 15% ऑल इंडिया कोट्याला, टोटली 137. ओके, ऍग्री. यानंतर 7 नवीन कॉलेज आले. ठीक आहे, किती 7 नवीन कॉलेज आले, तर टोटली किती जागा ऍड झाल्या 73. म्हणजेच थर्ड राऊंडला BMS प्रायव्हेट साठी 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये 210 जागा होत्या. किती 210 जागा. ओके, यानंतर पहा, सो एक्सपेक्टेड BMS साठी या 210 पैकी साधारणतः सीट्स रिमेनिंग राहिले असतील 50 जागा, म्हणजे ऍडमिशन कॅन्सल झाले असतील, कोणत्या कारणास्तव विद्यार्थ्यांनी सोडला असेल, गोंदिया भंडारा जे कॉलेज भेटले ते विद्यार्थ्यांनी सोडलेत बरं का, पण 100% सीट सोडलेत. 50 असतील किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतात आणि यापेक्षा कमीही असू शकतात. मी जस्ट एक्सपेक्टेड सांगतो तुम्हाला, 50 जागाची ऍडमिशन कॅन्सल झाली समजा, 50 जागा. ओके, आणि हे नवीन कॉलेज काय म्हणलो तुम्हाला 102, या ठिकाणी 102 जर जागा ऍड झाल्या, सो फोर्थ राऊंड जर झाला तर एक्सपेक्टेड 152 जागा राहतील BMS प्रायव्हेट साठी, तर चान्सेस आहेत काही. ओके, 152 जागा. ओके, यानंतर पुढचं पहा गाइस, सेकंड राऊंडला BHMSच्या सीट्स किती होत्या 74 शिल्लक राहिल्या होत्या. ओके, नवीन कॉलेज आले त्यावेळेस किती आल्या 105 जागा आल्या, कारण की BHMS साठी नवीन कॉलेज खूप आले होते. ओके, सो टोटली 179 जागा या तिसऱ्या राऊंडला रिमेनिंग होत्या BHMS साठी. लक्षात 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये. ओके, यानंतर सो गाइस, एक्सपेक्टेड BHMSच्या रिमेनिंग सीट्स किती राहिले असतील 60. एक्सपेक्टेड 60 जागा राहिल्यात, आपण एक्सपेक्टेड करू, कमी देखील राहू शकतात, जास्त देखील राहू शकतात. ओके, आणि नवीन जर कॉलेज ऍड झाले हे 72 जागा ऍड होतील बरं का, या 72 जागा ऍड होतील. म्हणजे सो फोर्थ राऊंडला एक्सपेक्टेड 132 जागा राहतील BHMS प्रायव्हेट साठी. लक्षात, 152 जागा राहतील BMS प्रायव्हेट साठी आणि 132 जागा राहतील BHMS साठी. ओके, सो गाइस, यामध्ये पहा, सो BMSच्या आणि BHMSच्या सीट्स 152 प्लस 132 म्हणजेच 284 सीट्स गाइस, 284 सीट्स आहेत. सो जास्त चान्सेस आहेत 15% ऑल इंडिया कोट्याचा चौथा राऊंड होण्याचे 284 जागासाठी. आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1ला जे काय असेल ते क्लिअर होईल बरं का. स्पॉट राऊंडचे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे येईल का नाही, पण शक्यतो स्टे वॅकन्सी राऊंड आहेत आणि कॅटेगरीचा पण बेनिफिट आहे, तर नक्की विचार करा स्टे वॅकन्सीसाठी. आणि स्टे वॅकन्सी राऊंड पहिला कंडक्ट झाला आणि हे सर्व कॉलेजेस आले तर 100% 15% ऑल इंडिया कोट्याचा चौथा राऊंड होणार म्हणजे होणार, कारण की दरवर्षी 2 राऊंड होतात, तर यावर्षी 3 राऊंड झाले, आणखीन एक राऊंड होण्याचे चान्सेस हे वाढले. आता राहिला फक्त आपल्याकडे 1 महिना काउन्सिलिंगचा, या महिन्यातले 10 ते 15 दिवस आणि आपला डिसेंबरचा जो आहे तो अख्खा महिना यामध्ये, कारण की डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये BMS BHMSची काउन्सिलिंग संपेल. लक्षात समजलं काही हो. आणि BMSचे या व्यतिरिक्त आणखीन कॉलेज येणार आहेत ते देखील सांगतो तुम्हाला. ओके, आणि मी जे इन्फॉर्मेशन नवीन कॉलेज बद्दल सांगितलेली आहे ते सर्व कॉलेज आलेले आहेत. ओके, सो बी केअरफुली. लक्षात 85% साठी मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, सो गाइस, यामध्ये पहा, पुढचा टॉपिक आहे BMS BHMS थर्ड राऊंडचा कट ऑफ काय आला 15% ऑल इंडिया कोट्याचा, हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. ओके, सो गाइस, BMS साठी 4,62,177 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालं होतं. त्या विद्यार्थ्याचा स्कोर 280 एवढा येतो आणि त्या विद्यार्थ्याला कॉलेज 3180 जे की एकनाथराव खडसे जे की जळगावचं कॉलेज आहे हे अलॉट झालं होतं शेवटी. ओके, यानंतर दुसरं आहे BHMS
8,97,653 या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं BHMS साठी. 180 त्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे. 4226 होमिओपॅथिक कॉलेज जे की चंद्रपूरचं आहे, हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला अलॉट झालं होतं. लक्षात समजलं. कट ऑफ देखील शेअर केला तुम्हाला. आता यानंतर सगळ्यात शेवटचं पहा, BMS BHMS ची काउन्सिलिंग जी आहे, वॅकन्सी राऊंड असेल किंवा चौथा राऊंड असेल, यांची काउन्सिलिंग साधारणतः नेक्स्ट 2 ते 3 दिवसात सुरू होऊन जाईल. गाइस 2 ते 3 दिवसात अपडेट होऊन जातील. लक्षात समजलं तुम्हाला. आणि 85% स्टेट कोट्यासाठी आता सांगतो तुम्हाला 220, 240, 260 चे देखील विद्यार्थी लागू शकतात. ते कसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. BMS BHMS 85% मध्ये ते पॉसिबिलिटी काय आहे, त्याचे कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस कशामुळे आहेत ते मी तुम्हाला डिटेल्स वाईज लहान डिटेल्स वाईज सांगेल बरं का. तर पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लक्षात. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही कमेंट वगैरे करायचे असेल, तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे. तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. इन केस का काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करा. तुमचा स्कोर टाका, तुमची ऑल इंडिया रँक टाका, तुमची एस्टिमेट टाका. त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला वेट करायचं आहे की तुम्हाला अदर स्टेटचा विचार करायचा आहे. ओके. चान्सेस असतील तर मी तुम्हाला 100% सांगेल, नसतील तर तुम्हाला मी 100% सांगेल. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.